इतक्या सकाळी पत्रकार येतात पुण्यात, मुंबईत येत नाहीत, वेळ बदलायला लावतात. फक्त हा जो काळ आहे सध्याचा, 1 वर्षापूर्वी फक्त मी सकाळी 10 वाजता पत्रकारांना भेटायचो. तो एक काळ सोडला. साधारण सकाळी 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजल्यापासून मी सकाळी 6ला वॉकला जायचो, तर तेव्हा तयार असायचे माझ्या मागे. पण शेवटी पत्रकारिता आहे, जेव्हा घडत असतं तेव्हा आपण तिथे हजर असतो. आणि पुण्यातल्या पत्रकारांशी तसा संवाद माझा कमी असतो. मी इथे जाणं येणं जरी असलं, कारण आता सगळं नॅशनल आपण आहोत तिथूनच होत असतं. पण पुण्यामध्ये मी नेहमी सांगतो, कालही कोणाला तरी सांगितलं की आजही महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुणेच आहे, पुण्यातच आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत मुंबईत होतं सगळं. अनेक काळ राज्याचं आणि देशाचं राजकारण बाळासाहेबांमुळे हे मुंबईतून घडत होतं, बदलत होतं. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात आहेत. एक वर्ष सरकारला झालं असं आपण मगाशी म्हणत होता. पण हे सरकार होणारच होतं. हे सरकार जे आत्ताच आपल्याला दिसत आहे ते होणार नाही असं जरी काही लोकांना वाटत होतं. कसं शक्य आहे? तरी माझ्यासारख्या काही लोकांना सतत निवडणुकीच्या आधीपासून वाटत होतं की सरकार हे अशा प्रकारेच येईल, घडेल. आणि त्यानुसार झालं. हे सरकार साधारण एक 15 दिवसामध्ये कोसळेल असंही काही लोकांच्या पैजा लागल्या होत्या. मग 15 दिवस झाल्यावरती अजून 1 महिना, 2 महिने, 3 महिने. पण सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे. 28 तारखेला शिवाजी पार्कला मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, त्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि सरकार पूर्ण ताकदीनं चालेल. मधला हा जो काही काळ जो गेला हा संकटाचाच होता. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या जागी दुसरी कुठली व्यवस्था असती तर यापेक्षा वेगळं काही घडलं नसतं. किंबहुना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी सांगेन ही संपूर्ण लढाई करोनाची चांगल्या प्रकारे त्यांनी मॅनेज केली. इतर राज्यामध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर मी काय बोलतोय याचं महत्त्व आपल्याला पटेल, कारण मी देशभरात फिरत असतो. इतर राज्यामध्ये ही जी व्यवस्था आपण करतोय ही त्यांच्या खिचगंटीत सुद्धा नाही. ही भव्य कोविड सेंटर्स उभे करतोय, डॉक्टर, वैद्यकीय, स्वतः मुख्यमंत्र्यांना ह्याच्यामधलं प्रचंड त्यांनी माहिती आणि ज्ञान प्राप्त करून त्यांनी वैद्यकीय क्षेत्राशी जे कोऑर्डिनेशन केलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. कोणत्या मुख्यमंत्री आरोग्यविषयक संकट जेव्हा येतं, महामारी येते, तेव्हा अशा प्रकारे काम करत नाही. तो प्रशासनावर सोडतो किंवा तज्ज्ञ नेमून सोडतो त्याच्यावरती. पण या मुख्यमंत्र्यांनी हे संपूर्ण आरोग्यविषयक जे संकट राज्यावरती आलं आहे त्या संकटाशी लढताना त्याचं नेतृत्व स्वतः केलेलं आहे. आणि म्हणून आज जी तुम्हाला हानी दिसते ती खूप त्या मानानं कमी आहे. नाही तर अराजक झालं असतं इतक्या मोठ्या राज्यामध्ये. पण हे झालं या सगळ्या गोष्टीचं. पण शेवटी आपण पत्रकार किंवा मी जर इथे बसल्यावर तुम्हाला असं वाटत असेल की आपण राजकीयच बोललं पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळे आलेलं असतं. आता आपल्याला काय हवंय राजकीय मला माहीत नाही, पण महाराष्ट्रात जे 3 पक्षाचं सरकार सध्या सुरू आहे त्याच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. आव्हान असण्यापेक्षा आव्हानं निर्माण करणं
हे विरोधी पक्षाचा एक ठरलेला अजेंडा असतो. पण ते जेव्हा सरकारसमोर अशा प्रकारे आव्हानं निर्माण करतात तेव्हा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आव्हानं राज्यासमोर निर्माण करतात. महाराष्ट्रामध्ये सुदैवानं एक मजबूत विरोधी पक्ष आहे आणि चांगल्या विरोधी पक्षाचं स्वागत करावं या मताचा मी पहिल्यापासून आहे. आम्ही सगळेच आहोत. जे विरोधी पक्षाला जसं केंद्रीय सरकार जे आहे किंवा केंद्रातले नेते आहेत सत्ताधाऱ्यांचे, त्यांना वाटतं विरोधी पक्ष राहूच नाही, आम्हीच राहावं. तसं असून या देशाच्या लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये एक उत्तम विरोधी पक्ष हा राहायला पाहिजे. त्याशिवाय राज्य आणि देश पुढे जात नाही. महाराष्ट्राची परंपरा आहे त्या पद्धती. यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवार असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, इतर प्रमुख नावं जर आपण घेतली या महाराष्ट्रात, तर आपण सातत्यानं विरोधी जो सूर आहे त्याचं स्वागत केलेलं आहे. किंबहुना विरोधी पक्षातले प्रमुख लोक हे विधानसभेत किंवा संसदेमध्ये असायला पाहिजेत आणि त्या दृष्टीनं त्यांना निवडून येण्यासाठी मदत करणं आपलं काम आहे. या भूमिका या सगळ्या प्रमुख नेत्यांनी आतापर्यंत घेतलेल्या आहे. पण दुर्दैवानं आज आपल्या विचारांचे जे नाहीत त्यांना राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये राहण्याचा अधिकार नाही. मग देश स्तरावरती किंवा राज्य स्तरावर अशी एक मनोभूमिका मला सातत्यानं तयार होताना दिसते आणि ती देशाला आणि राज्याला घातक आहे. त्या संदर्भामध्ये जर आम्ही इंदिरा गांधींच्या आणीबाणीला विरोध करत असू किंवा अशा प्रकारच्या राजकीय दहशतवादाला विरोध करत असू तर सगळ्यांनीच या भूमिकेविरुद्ध उभं राहणं गरजेचं आहे. आज बिहारच्या निवडणुकीकडे आपण जर पाहिलं, अख्ख्या देशाचं नाही जगाचं लक्ष बिहारमध्ये काय चाललं याच्याकडे. पण तरी लोकांच्या मनात शंका आहे, निवडणुका फेअर होतील का. एक तरुण मुलगा जो आहे त्याला कोणाचा पाठिंबा नाही आहे फार, त्याच्या कुटुंबातले लोक तुरुंगात आहेत, ठीक आहे कोणत्या कारणाने असतील, त्याच्या कुटुंबाच्या मागे सतत इन्कम टॅक्स, CBI याच्या ससेमिरा लावल्या आणि तो एक मुलगा या देशातल्या प्रमुख राज्य सत्तेला आव्हान देत हजारो लाखोंच्या सभा घेतो आहे आणि आव्हान निर्माण करतो. आणि चित्र असं आहे की जर निवडणुका काही गडबड झाली नाही, जसं आपल्या शंका असतात EVM मध्ये काय होईल, याच्यामध्ये काय होईल, तर त्या बिहारमध्ये तेजस्वी यादव उद्या मुख्यमंत्री झाले पूर्ण बहुमताने तरी मला आश्चर्य वाटणार नाही. शेवटी लोकभावना आहे, तुम्हाला फार दडपता येणार नाही. तेच महाराष्ट्रात झालं, तेच इतर राज्यात होईल. मला असं वाटतं की माझं एवढं निवेदन पुरेसं आहे. आणि तुम्हाला प्रश्न जास्त विचारायचे आहेत मला. सर, मी मंगेश कोळपकर. माझा पत्रकारितेच्या संदर्भात प्रश्न आहे. आता पत्रकारितेच्या संदर्भात बरं बोला ना. कोरोनाची परिस्थिती आहे, अनेक पेपरचं सर्क्युलेशन कमी झालेले ते रिस्टोर झालेले नाही, तसंच सॅलरीच्या संदर्भामध्ये पण आहे. तर याच्या संदर्भात तुम्हाला काय, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे की प्रिंट मीडिया हा पुढे सर्वाइव्ह होईल का? मी या मताचा आहे. मी स्वतः प्रिंट मीडियातून निर्माण झालेलं जे दिसतोय हा प्रिंट मीडियाचं प्रोडक्शन आहे. आजही माझा कागदावर आणि पेनवर विश्वास आहे. आजही मी कागद आणि पेनच वापरतो. मी कॉम्प्युटर किंवा तुमचं वापरत नाही. आणि या देशामध्ये उलथापालथ घडवण्याची ताकद जी आहे, क्रांती, ती वृत्तपत्रामध्ये. इलेक्ट्रॉनिक मीडिया एक वेगळ्या माध्यमातून पुढे जात असेल, त्याच्या वृत्तपत्र ही आपल्याला टिकवावीच लागते. जरी वृत्तपत्राचा आज व्यवसाय झाला असला तरी हा व्यवसाय टिकवावा लागेल. धर्म समजणारी फार कमी लोक आहेत.
आज या सगळा कोविडचा परिणाम विक्रीवर झाला आहे, खपावर झालेला आहे, उत्पन्न कमी झालं, लोकांचे पगार, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, हे सत्य आहे. पण साधारण अजून 1-2 महिन्यांनी जेव्हा सगळं सुरळीत होईल, म्हणजे लोकल ट्रेन सुरू होतील, लोक परत कामधंद्याला लागतील, तेव्हा परत एकदा या वृत्तपत्र व्यवसायाला ऊर्जितावस्था येईल. आणि मी स्वतः त्याचं माझं सतत मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू असते या विषयावरती. कारण शिवसेनेचा जन्मच मुळे वृत्तपत्रातून झालेला आहे. बाळासाहेब ठाकरे एक पत्रकार आणि व्यंगचित्रकार होते. बाळासाहेब ठाकरेंनी एक मार्मिक नावाचं साप्ताहिक काढलं. त्या मार्मिकमधून शिवसेना निर्माण झाली. बाळासाहेबांनी सामना काढला. त्या सामनातून शिवसेना वाढवली, आम्ही मोठी केली, सत्ता आणेपर्यंत सामनानं काम केलं सगळं. त्याच्यामुळे प्रत्येक वृत्तपत्र आपापल्या भूमिका घेऊन पुढे जात असतो. आणि वृत्तपत्रांना खतम करणं हे तसं सोपं नाही. आजही तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया किती गेला पुढे किंवा काय मला माहीत नाही, तरी लोकांचा विश्वास वृत्तपत्रावरच आहे. तर आता आपण म्हटलं की उद्धव ठाकरेंनी संकट काळात उत्तम नेतृत्व केलं, मात्र त्याच अनुषंगाने विरोधकांकडून टीका किंवा आरोपाचे होत आहेत की सरकारची सूत्र ही शरद पवारांच्या हाती आहेत. तिघांचं सरकार टिकवायचं म्हणून ते मुख्यमंत्र्यांची भलामण करतायत. चंद्रकांत पाटील सुद्धा असं पुण्यातही बोलले, अनेक ठिकाणी. चंद्रकांत पाटील सुद्धा 5 वर्ष सत्तेमध्ये होते. त्याच्या आधीसुद्धा मनोहर जोशी आणि गोपीनाथराव मुंडे युतीच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. तेव्हाही हाच आरोप होत होता की बाळासाहेब ठाकरे सरकार चालवतात. जेव्हा अशा प्रकारचं सरकार बनतं, एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र येऊन, तेव्हा साधारण त्या आघाडीतला जो एक वरिष्ठ आणि अनुभवी नेता असतो, प्रमुख, त्याचा सल्ला हा नेहमी घेतला जातो. चंद्रकांत पाटलांना वाईट वाटण्याचं कारण नाही कोणालाही की शरद पवार हे सरकारला सल्ला देतात, मार्गदर्शन करतात. अनेकदा अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मोदी सल्ला देतात, अमित शहा सल्ला देतात वरिष्ठ म्हणून. शरद पवारांनी सल्ला दिला म्हणून कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. मोदीसुद्धा त्यांचा सल्ला घेत होते किंवा आजही घेत असतील. चंद्रकांत पाटलांना अजून बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. दुर्दैवानं त्यांचं सरकार गेलं 5 वर्षात, नाही तर अजून अभ्यास करता आला असता सरकार चालवण्यासंदर्भातला. पण शरद पवार हे या देशातले आजच्या घडीला सगळ्यात अनुभवी, सगळ्यात संयमी असे नेते आहेत. आणि देशातले प्रमुख सर्व राजकारणी, सत्ताधारी त्यांचा सल्ला घेतात. ते आपल्या महाराष्ट्राचे आहेत, त्या मातीचे आहे. सरकार स्थापनेतलं त्यांचं योगदान पाहता त्यांचा अनुभवाचा लाभ जर आम्ही घेतला नाही तर आमच्यासारखे दुर्दैवी आणि करंटे आम्हीच. म्हणून राज्यपाल त्यांच्याकडे लोकांना पाठवतात का? कारण कोणी जनतेचे प्रश्न घेऊन जर राज्यपालांकडे गेलं तर राज्यपाल म्हणतात पवारांना फोन करा किंवा पवारांना. राज्यपालांनी खरं म्हणजे अशा लोकांना प्रधानमंत्र्याकडे पाठवायला पाहिजे, राष्ट्रपतींकडे पाठवायला पाहिजे. पवारांकडे कशाला? पवार हे आमचे नेते आहेत. याचा अर्थ राज्यपाल सुद्धा पवारांना नेता मानतात, ही चांगली गोष्ट आहे. राज्यपाल आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हे शरद पवारांना जर त्यांचा नेता मानत असतील तर मी त्यांचं स्वागत करतो. आणि राज्यपालांना जर त्यांचं मार्गदर्शन हवं असेल पवार साहेबांचं तर मी त्याबाबत पवार साहेबांना विनंती करेन की राज्यपालांना सुद्धा तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. राऊत साहेब, सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून वाद निर्माण होतोय. काल स्टेटमेंट केलं कोणी? वडेट्टीवार मंत्री सरकार. बरं बरं बरं. त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या ताट्यात का घेताय तुम्ही, आम्ही रस्त्यावर उतरू. मग या वादामुळं राज्यामध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी समोरासमोर येत आहे. तर कुठेतरी मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी याच्यात हस्तक्षेप करणार की नाही? नाही, मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यातल्या भाषणात सांगितलं आहे मी कुठल्याही समाजावरती अन्याय होऊ देणार नाही, हे त्यांचं पहिलं मत आहे. या विषयाचं राजकारण कोणी करत असेल आणि केलं जात आहे तर ते महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेशी बेईमानी करतायत. जो महाराष्ट्र सातत्यानं जातीपाती गाडून एक राहिला, जसं बाळासाहेब ठाकरेंचे जे वाक्य आहे फार महत्त्वाचं वाक्य आहे
की मराठेतर ब्राह्मण, ब्राह्मणेतर घाटी, कोकणी स्पृश्य अस्पृश्य हे वाद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारा, ही एकजूट आहे म्हणून महाराष्ट्र आहे. पण काही लोक राजकारणासाठी या सगळ्या विषयांचा जो गैरफायदा घेत आहेत तो महाराष्ट्राच्या इव्रतीला आणि एकतेला शोभणारा नाही. उद्धव ठाकरे या संदर्भात लक्ष घालतात. हा सरकारच्या स्तरावरचा विषय आहे. उगाच वातावरण गरम करून सामाजिक एकोपा बिघडवू नये. शरद पवार साहेबांनी सुद्धा मध्यंतरी सांगितलं, तेही प्रयत्नशील आहे. हा जो विषय आहे हा केंद्राच्या अखत्यारीत सुद्धा येतो. याच्यामध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे. तुम्ही क्रेडिट घेऊ शकता त्या तुम्ही काम केल्याबद्दल. आणि दोन्हीही जे प्रमुख नेते आहेत या लढ्याचे, त्यातले एक सातारचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, दुसरे कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले, हे दोन्ही भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आज, असं पवारसाहेबांनी सांगितलं परवा. त्याच्यामुळे ह्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन या दोन्ही राजांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या दरबाराचा विषय न्यावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र बसून जे निर्णय घेता आला, विषय सुटला, तर त्याच्यामध्ये कोणाला वाईट वाटायचं कारण नाही. कोणी क्रेडिट घ्यावं. पण स्वतः कायदेशीर बाबी असतील, न्यायालयीन बाबी असतील, इतर काही गोष्टी त्या स्वतः मुख्यमंत्री आणि सगळे मंत्रिमंडळातले सहकारी या विषयावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. मला राज्यपालाच्या संदर्भात पुन्हा प्रश्न विचारतो. आता उपस्थित झाला एक म्हणजे राज्यपालांनी राज ठाकरेंना सांगितलं पवारांना भेटा किंवा अनेक पवारांना भेटा, पण राज्यपालांनी पवारांना भेटायला सांगण्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा अपमान आहे असं वाटतं का? मुळात महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे. मुख्यमंत्री हे लोकनियुक्त आहेत, सरकार हे लोकनियुक्त आहे. तुम्ही सगळ्या प्रश्नांवरती आधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भातल्या खात्याच्या मंत्र्यांना भेटलं पाहिजे. तुम्ही अनेक मंत्री आहेत चांगलं उत्तम प्रकारे काम करतात आपापल्या खात्यात, मुख्यमंत्री काम करतायत, तर तुम्ही राज्यपालांना भेटणं, पण राज्यपालांना कार्यकारी अधिकार नाही आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. सर या कृतीनं राज्यपालांना असं दाखवायचं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सक्षम नाही. राज्यपाल काही दाखवू शकत नाही, हे जनता ठरवेल. राज्यपालांसाठी राजभवन एक उत्तम जागा आहे आणि तिथे आनंदात राहावं. त्यांचा सगळा खर्च राजभवनाचा शासकीय तिजोरीतून होत असतो, फक्त नेमणूक केंद्राकडनं होते. साहेब, विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडनं उर्मिला मातोंडकरला उमेदवारी दिली जाणार आहे आणि अशी चर्चा मी सुद्धा ऐकतोय. शिवसेनेची भूमिका आहे. म्हणजे काही असू शकत नाही. बघा, ह्या संदर्भात कॅबिनेटमध्ये प्रस्ताव येतो, तिथे चर्चा झाल्यावरती जी नावं आहेत ती राज्यपालाकडे पाठवल्या जातील आणि कॅबिनेटचा निर्णय हा राज्यपालांवरती बंधनकारक असतो. आता हे 3 पक्ष मिळून नावं ठरवतील आणि पाठवतील. नावं खूप चर्चेमध्ये आहेत प्रत्येक पक्षातून येणारी, पण जेव्हा प्रत्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या हाताने 12 नावं कागदावर लिहितील आणि राज्यपालाकडे पाठवतील, त्यानंतर पाहू. नाही, मला वाटत नाही राजकारण होईल. राज्यपालांनी राजकारण जर करायचं असेल राज्यपालांना, तर त्यांनी राजभवनाच्या बाहेर येऊन केलं पाहिजे. कोणत्याही राज्याविषयी म्हणतो, राजभवन ही राजकारण करण्याची जागा नाही. राजभवनाबाहेर या मैदानात आम्ही राजकारण करू. आम्ही राजभवनाची प्रतिष्ठेचा घटनात्मक जी जागा, संविधानात्मक जागा आहे, त्याचा आम्ही नेहमी सन्मान राखतो. हे आमचं भूमिका कायम आहे. सर, आपण एनडीएमध्ये असताना अनेकदा राष्ट्रपतींकडे काँग्रेसच्या विरुद्ध गाऱ्हाणे मांडलेली आहे. हो. त्यावेळी हा निकष लागू होता जे आपण आता राज्यपालांबद्दल बोलतोय. हां, राष्ट्रपतीकडे कुठल्या प्रकारची गाणी म्हणली तर आपण सांगितलं स्पेसिफिक, तर मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. एनडीएचं सरकार असताना 2G पासून अनेक विषय झाले, संसदेत गदारोळ झाला, अनेकदा शिष्टमंडळ जायचं, तर तिथं हा निकष लागू नव्हता. 2Gचा विषय जो होता हा संसदेमध्ये चर्चेला आला होता. एक लक्षात घ्या, 2G वरती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमण्यात आली होती. त्याच्यामध्ये मंत्र्यांचा सहभाग स्पष्ट झाला होता. त्यानंतर अनेकदा या विषयावर राष्ट्रपतींनी निवेदन दिलेलं आहे.
होऊ शकतं ना असं, पण वीज बिलासाठी कोणी गेलं नाही ना. मुंबई महापालिकेच्या संदर्भानं मुंबई महापालिकेची निवडणूक महाराष्ट्र विकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते एकत्रित लढवणार अशी एक चर्चा माध्यमांमधून येते. तर खरंच काय नाही, मुंबई आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, प्रमुख महानगरपालिकांचा विषय हा फक्त मुंबईचा नाही आहे. मुंबई ही राज्याची राजधानी आहे, महत्त्वाचं आहे ना, असं नाही. पण जर आम्ही एकत्र सरकार चालवतो आहोत, आमच्या तिघांमधला समन्वय उत्तम आहे, तर मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहे प्रमुख, तर त्या संदर्भात एकत्र येऊन निवडणूक लढणं हे राज्याच्या हिताचं आहे. नारायण राणेच्या बाबत शिवसेना अजून इतकी मावळा का हे मला माहीत नाही काय विषय आहे तो. सर, पुण्यामध्ये शिवसेनेचे यापूर्वी 2 आमदार होते. कुठे? पुण्यामध्ये शिवसेनेचं आणि पुण्याचं जसं नातं खूप जवळचं आहे, त्याला पार्श्वभूमी पण चांगली आहे, तरी देखील इथं शिवसेना रुजली असं का दिसत नाही? कारण महापालिकेमध्ये 10-12 पेक्षा कधीच नगरसेवक जास्त निवडून आले नाही, गेल्या काही वर्षापासून चित्र दिसतं आहे, पण आता येणाऱ्या महानगरपालिकेत चित्र बदललेलं असेल. आम्ही सगळेच पिंपरी चिंचवड आणि पुण्याकडे लक्ष देतो आहोत, आणि जो प्रश्न बघायशी आला की निवडणुका कशा लढायच्या त्या संदर्भात सुद्धा आमच्या चर्चा सुरू आहेत. पक्ष संघटनेकडे आमचं लक्ष देण्याचं काम सुरू आहे. काही नवीन लोक येत आहेत, त्या संदर्भात घोषणा होतील, करू ना, चालू आहे काम. सर, दीर्घकाळ दिल्लीत आहात आपण, मुंबई पण बघताय, शरद पवार की अमित शहा अधिक भीतीदायक कोण वाटतं? का भीती कशाला पाहिजे कोणाची? मला वाटत नाही की शरद पवार किंवा अमित शहा भीतीदायक आहेत. हा, त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्यांची भीती असणं गरजेचं आहे, त्यांच्या पक्षातल्या. आणि शरद पवारांची भीती असण्याचं कारण नाही. शरद पवारां इतका लोकांमध्ये जाणारा लोकनेता मी पाहिलेला नाही गेल्या काही वर्षामध्ये. लोक बाळासाहेब ठाकरेंनाही फार घाबरायचे, त्यांची दहशत होती एक प्रकारे म्हणायची. पण जेव्हा लोक बाळासाहेबांना भेटायचे तेव्हा त्यांच्या प्रेमात पडायचे. पवार साहेबांना सुद्धा आज बघा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रसंगात पवारसाहेब स्वतः लोकांमध्ये जाऊन फिरतायत. त्याच्यामुळे भीती कशा करतात? कोणी जर पाप केलं असेल तर भीती वाटेल. सरकार कधी पडेल काही रोजच सांगायचे ना. कुठलं सरकार? आधीचं पडलं, आधीचं पडलं का? आधीचं गेलं ना. हे सरकार पडणार नाही, आणि हे सरकार पडेल असं कोणी दिल्लीतले लोक सांगत नाहीत. आणि आता राज्यातले सुद्धा त्यांचे लोक हळूहळू हे बोलायचं बंद झाले. हे सरकार उरलेली 4 वर्ष पूर्ण करेल, हे त्यांनाही माहिती आहे. सर, आता एकनाथ खडसेंच्या प्रवेशानंतर पंकजा मुंडेंच्या पक्षांतराची खूप चर्चा आहे. तुमचे शिवसेनेचे नेते थेट ऑफर देतात त्यांना. नाही, मला असं वाटत नाही कोणी त्यांना ऑफर दिली आमच्याकडून. आमच्याकडे अशा प्रकारची ऑफर फक्त उद्धव ठाकरे देऊ शकतात. खोतकर, गुलाबराव ठीक आहे, ते मराठवाड्यातले एकत्र त्यांची काय चर्चा झाली असेल मला माहीत नाही, पण शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. एकनाथ खडसे हे गेल्या 4 वर्षापासून त्यांची खतखत व्यक्त करत होते, आणि त्या खतखतीचं शेवट काय झाला आपण पाहिला. पंकजा मुंडेंविषयी माझ्याकडे फार माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जा असं मला दिल्लीतल्या भाजपच्या नेत्याने सांगितलं असं ते खडसे साहेब म्हणाले. यात काय मेसेज दडले असं वाटतं? हे तुम्ही खडसांना विचारलं पाहिजे कोणी सांगितलं. याचा अर्थ दिल्लीतल्या भाजप नेत्यांचं राष्ट्रवादीवर प्रेम आहे फार. नक्कीच, म्हणूनच राज्यपालाला मगाशी म्हणतोय ना की पवारांना आपण भेटलं पाहिजे. म्हणजे शरद पवार हे प्रेम करावं असं नेतृत्व आहेच ना. मला वाटतं अजित पवारांच्या अनुषंगाने कंगना राणावत आणि सुशांत सिंग प्रकरण याच्यामध्ये जो एकूण सरकारी हस्तक्षेप आणि तो याच्यावरून जो सगळा गदारोळ झाला, तर याच्याकडे आपण एक पत्रकार म्हणून कशा पद्धतीने बघता? एवढा हस्तक्षेप होणं आणि राजकीय दृष्टी. हो, पण तो जो हस्तक्षेप केला त्यांच्यावर उलटला. आम्ही त्यांना तेच सांगत होतो. बघा, कंगना राणावतच्या विषयाला फार महत्त्व द्यायची गरज नाही. मुळात तिने मुंबईला पोलिसांसमोर हजर राहणं गरजेचं आहे. तिला पोलिसांनी समन्स पाठवलेलं आहे. आता ती एक गुन्हेगार आहे, आरोपी आहे, संशयी. त्याच्यामुळे पोलिसांनी तिला जे समन्स पाठवलं आहे तिला हजर राहावं लागेल. ती का टाळते मला माहीत नाही. ती फार हुशार आणि शूर मुलगी असं तिच्या एकंदरीत वक्तव्यावरून मला वाटत होतं, पण ती यायची टाळाटाळ करते.
आणि तिचे समर्थकसुद्धा कोणी मला फार दिसत नाहीत आता. सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांचा तपास हा योग्य मार्गाने झाला होता. ह्याच्यावर सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा आपली मोहर उठवलेली आहे. तो विषय आमच्यासाठी बंद आहे. CBIची काय भूमिका आहे मला माहीत नाही. तर आघाडी सरकारमध्ये स्वतः अशोक चव्हाणचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणजे काँग्रेसच्या महापालिकेला निधीच मिळत नाही. बघा या संदर्भात लहानसा मंत्री नाराज दिसते आघाडी सरकारमध्ये. वडेट्टीवर रोज एक ट्विट करतात. हो पण ते होईल ना चर्चा कॅबिनेटमध्ये. सरकार फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे का? मला असं वाटत नाही. काँग्रेसला वाटायला लागले. नाही काँग्रेसला असं काही वाटत नाही. काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार मजबूतीनं उभं आहे. त्यांची नाराजी दूर होणार की नाही? त्यांची अजिबात नाराजी नाही. आणि नगरपालिका नांदेड महानगरपालिकेसंदर्भातला विषय असेल तर स्वतः मुख्यमंत्री त्यात लक्ष घालतील. दैनिक सामनामधून यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांवरती अर्वाच्य अश्लील भाषणाने टीका झाली. अवाच्य नाही, अश्लील नाही, टीका झाली असेल. उदाहरणं देऊ शकतो त्याचे शब्द इतर सार्वजनिकरित्या उच्चारणं नाही विचार नाही. जर सामनात आला असेल उच्चारा तुम्ही. पण ते मला योग्य वाटत नाही. तुम्हाला- सामनामध्ये जर अर्वाच्य आला असेल याचा अर्थ तुम्ही म्हणता तसे ते अर्वाच्य नाही. बरं, त्याला आपण ठाकरे भाषा असं त्याचं उदात्तीकरण केलं गेलं. याच पद्धतीने आता अर्णव गोस्वामी पण मुख्यमंत्र्यांवरती किंवा इतर राजकीय नेत्यांवरती टीका करतोय. ज्येष्ठ संपादक म्हणून आपण त्याकडे कसं पाहिलं? नाही, नाही. त्याबद्दल त्याला ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणेचा वापर करून गृहखात्याचा वापर करून त्याला एका विशिष्ट चौकटीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न कोणाला? अर्णव गोस्वामी. मुख्यमंत्र्यांचा उल्लेख कोणीही किंवा प्रधानमंत्र्यांचा उल्लेख राष्ट्रपतींचा उल्लेख अशा प्रकारे करणं हे कितपत योग्य कोणी असेल. मी असं म्हणत नाही की उद्धव ठाकरे आहेत किंवा फडणवीस आहेत किंवा अजून कोणी आहे. शरद पवार, ज्या शरद पवारांना भेटा असे राज्यपाल सल्ला देतात येणाऱ्या शिष्टमंडळांना, त्या शरद पवारांचा उल्लेख ज्या पद्धतीनं हे काही चॅनलवाले करतात, मी कोणाचं नाव नाही घेणार, त्यांची लायकी नाही बरं का, तर तो कितपत योग्य आहे. तुम्ही त्याचे समर्थन करू नका. कोणी महाराष्ट्राला ही परंपरा नाही. आम्ही अत्यंत कठोर भाषेत टीका केली, आमच्यावरही केलेली आहे. आमच्यावरही टीका करतात, पण आम्ही कधी अशा प्रकारच्या भाषेचा वापर केला नाही. कठोर भाषा असेल, जहाल असेल, नक्कीच असेल. तर त्याविषयी शरद पवार साहेब बोलता म्हणले शिवसेनेचा भगवा फडणवीस 30 वर्ष ऐकतोय. हो. मी प्रत्यक्षपणे त्यांनी उद्धवजींचं स्टेटमेंट होतं मेळाव्यातलं जिल्हा शिवसेना प्रमुख, त्याला हे केलेलं आहे. तर तुम्ही कसं बघताय? काय ठीक आहे ना, शरद पवारांनी एखादं वक्तव्य केलं त्याच्यावरती फार आम्ही सुद्धा त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलं पाहिजे असं काय नाही. आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. बघा भगवा फडकला ना. नाही स्वबळावर. नाही मग हे स्वबळच आहे ना. 55 आमदार आमचे आहेत, 56, आणि आम्ही राज्याला मुख्यमंत्री दिलेला आहे. मी म्हणतो हे स्वबळच आहे. हे स्वबळ होतं म्हणून सगळे एकत्र आले. सर आता 12 विधान परिषदेच्या आमदारांचा जो विषय आहे, तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांचं नाव चर्चेत आहे. शरद पोंक्षे यांच्याही नावाची काही जण चर्चा करतायत. तर खरंच असं आहे का? हे सगळं मी तुमच्या चॅनलला सकाळी पाहिलं. हे सगळं मी सकाळी तुमच्या चॅनलला नावं पाहत होतो. कदाचित राज्यपालाकडे जाण्याआधी यादी तुमच्याकडे आली असेल. बघा चर्चा प्रत्येक चॅनलची यादी वेगळी आहे. उर्मिला मातोंडकरांची काही नाही, प्रत्येक चॅनलची यादी वेगळी आहे आणि प्रत्येक वृत्तपत्राकडे वेगळी यादी आहे. त्याच्यामुळे राज्यपालांनी हा जागांचा कोटा वाढवून 12 ऐवजी 120 करावा अशा सूचना येऊ शकतात. पण आमनाच नाही यादी यायची बेसिकली शिवसेना उमेदवारांनी. मग येईल ना. ज्या अर्थी आलेली नाही त्या अधिकृतपणे काही झालेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी उर्मिला मातोंडकरांशी काही संपर्क काय त्यांच्याशी त्यांना विचारणा केली? जर मुख्यमंत्र्यांनी काही कोणाशी संपर्क साधला असेल त्याच्यामध्ये गोपनीयता असायला पाहिजे. मुख्यमंत्री जेव्हा एखाद्या विषयाला कोणाशी बोलतायत आणि ते स्वतः ते जाहीरपणे सांगत नाही, याच्या अर्थ ती चर्चा गोपनीय असते. सर मुख्यमंत्र्यांनी दसऱ्या मेळाव्याच्या भाषणामध्ये हिंदुत्वावरून बरंच काही ते बोलले. हिंदुत्व म्हणजे नेमकं काय हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एका अर्थाने प्रबोधनकारांना जे काय अपेक्षित होतं ते. तर शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यामध्ये तुम्ही काय फरक बघता? 1 वर्षापर्यंत काहीच फरक नव्हता. आता काय? 1 वर्षापर्यंत आम्ही दोघे हिंदुत्ववादीच होतो. तरी आम्ही हिंदुत्ववादी असताना आमचं हिंदुत्व अधिक आक्रमक पद्धतीने आम्ही मांडत होतो. आजही मांडतोय. एक लक्षात घ्या, आजही मांडतोय. मला असं वाटत नाही मेरा खमीस तेरे खमीस आहे ज्यादा सफेद कैसा की जाहिरात असते ना. हिंदुत्व तुम्ही कशा प्रकारे अंमलात आणताय
आमचं राजकीय हिंदुत्व नाही हे सगळ्यांना माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंचं एक फार महत्त्वाचं स्टेटमेंट कायम मी सांगतो. जेव्हा हिंदुत्वाचा विषयाचं वारं वाहू लागलं होतं 30 वर्षापूर्वी आणि इराणमध्ये खोमेनीचा उदय झाला होता, तेव्हा बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते, मला हिंदूंचा खोमेनी व्हायचं नाही आहे. माझं हिंदुत्व आहे हे वेगळं हिंदुत्व आहे. माझं हिंदुत्व हे घंटा वाजवणारंच हिंदुत्व नाही. फक्त ही घंटा वाढवलं म्हणजे हिंदुत्व, शेंडी जानवं ठेवलं म्हणजे हिंदुत्व असं नाही. हे हिंदुत्व जे आहे राष्ट्रीयत्व आहे. हे राष्ट्र एक आहे, हे हिंदू राष्ट्र आहे, पण त्यात सगळ्यांना आम्ही सामावून घेऊ असं हे राष्ट्र आम्ही घडवू, अशा प्रकारचं हिंदुत्व आहे. राजकारणासाठी हिंदुत्वाचा फार वापर शिवसेनेनं केला असं मला वाटत नाही. आणि जर कोणी करत असेल आम्ही त्यांना थांबवलं नाही. निर्णय लोक घेतात, त्यांना घेऊ द्या. बाळासाहेबांचं आणि सेनेचं हिंदुत्व नेहमीच प्रखर राहिलेलं आहे ना. पण उद्धवजींनी त्यावेळेस भाषणात दसरा मेळाव्यात जाणीव भागवतांच्या विधानांचा उल्लेख केला, आधार घेतला, संदर्भ दिला. अशी काय गरज पडली सेनेला की भागवतांचं सरसंघचालकांच्या विधानांचा आधार घ्यावा? कारण शिवसेनेचं हिंदुत्व नेहमीच प्रखर राहिलेलं आहे. त्याने आधार घेतला नाही, त्याने भारतीय जनता पक्षाला सांगितलं की जे तुमचे प्रमुख आहेत त्यांच्याकडनं तरी शिकावं तुम्ही हिंदुत्व काय आहे ते. स्पष्ट बोलल्यात त्याच्याविषयी. त्याने काही लपून काय हे केलेलं नाही आहे. त्यांनी संघाकडून आम्हाला शिकण्याची गरज आहे, आम्ही हिंदू आहोतच, पण ज्या पद्धतीचं हिंदुत्वाचा आधार राज्यकर्ते घेत आहेत दिल्लीचे आणि महाराष्ट्रातले विरोधी पक्ष, त्यांनी थोडं सरसंघ चालकांकडून सुद्धा काही गोष्टी शिकल्या पाहिजेत हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. आम्हीही कायम RSS असेल, विश्व हिंदू परिषद असेल, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काय विषय पुढे घेऊन गेले आणि आम्ही कधीच एकमेकांवरती अकारण टीका टिप्पणी केली नाही. कारण शेवटी हिंदुत्वाचा विचार पुढे जाणं महत्त्वाचं आहे. तर संभाजीराजेंनी पंतप्रधानांची अनेक वेळा आरक्षणासंदर्भात भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना वेळ मिळाली नाही. म्हणजे त्यांच्या मनात नाही आहे का? कोणाच्या मनात नाही आहे? माननीय शरद पवारांनी तर स्पष्ट सांगितल्या मधल्या काळामध्ये की संभाजीराजे आणि उदयनराजे या 2 छत्रपतींनी या लढ्याचं नेतृत्व करावं आणि प्रधानमंत्र्याकडे बैठक लावावी. आम्ही सगळे त्यात सामील होऊ, आम्ही पण सामील होऊ. जर भारतीय जनता पक्षाच्या या 2 प्रमुख नेत्यांना महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणासंदर्भात प्रधानमंत्री वेळ देत नसतील, त्याच्यावरती खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी आपलं भाष्य केलं पाहिजे. ते का करत नाहीत मला माहीत नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला न्याय मिळावा ही सगळ्यांची भावना आहे. कोणतीही कायदेशीर आणि तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर मुंबईमध्ये काल रजा अकादमीने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा निषेध केला. त्या आंदोलनाला तुम्ही सरकारला काय सल्ला द्याल की या संदर्भात? मी अजिबात बघा मी माझा सरकारशी तसा संबंध नाही. मी सरकारच्या बाहेर आहे. या संदर्भात जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल तर गृहमंत्री सक्षम आहेत, मुख्यमंत्री सक्षम आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये असे अनेक आंतरराष्ट्रीय प्रसंग आणि मुस्लिम समाज या संदर्भात अनेक प्रसंग मुंबई महाराष्ट्रात घडले, पण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कायम शांतता राहिली. सर, पत्रकारितेमधून राजकारणामध्ये जाण्याची परंपरा मोठी आहे महाराष्ट्रामध्ये आणि राष्ट्रीय स्तरावर देखील. म्हणजे आपल्याकडे बघितलं तर तुमचं उदाहरण आहे, केतकर सरांचं उदाहरण आहे, परंतु एक खासदार पदाच्या पलीकडे संधी मिळाली अशी उदाहरणं फार कमी आहेत. या पार्श्वभूमीवर आताही पत्रकारितेमध्ये काही असे आहेत की जे पॉलिटिक्समध्ये जायचे ॲस्पिरंट आहे, त्यांना तुम्ही सल्ला काय द्याल तुमच्या एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीच्या पार्श्वभूमीवर? नाही, मी कशाला सल्ला देऊ, एक लक्षात घ्या, मार्गदर्शन काय कराल? मी गेल्या 30 वर्षापासून सामनाचं संपादकपद सांभाळतो. त्याच्या आधीपासून मी शिवसेनेच्या चळवळीत आहे. चळवळ ही मराठी माणसाच्या अस्मितेची आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. आणि आजही आमची मोठी पिढी या चळवळीशी जोडलेली आहे. आजही आमचा आत्मा जो आहे हा भूमिपुत्रांचा लढा, मराठी माणसाचा लढा याच्याशी जोडलेला आहे. आणि मला सारखं वाटतं की जेव्हा आम्ही त्यात आलो तेव्हा डोक्यामध्ये राजकारण किंवा कोणती पदं मिळावी यासाठी आलो नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेलं ही आंदोलन जे आहे, ही चळवळ ही वाढली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या गावागावात पोचली पाहिजे या हेतूनेच आम्ही सगळे काम करत राहिलो. मी कुठेही असलो तरी मग सामनाच्या माध्यमातून काम करत राहिलो. मग गेले 17, 18, 20 वर्ष खासदार म्हणून काम करत राहिलो, पक्षाचा नेता म्हणून काम करत राहिलो.
हे काय कोणी ठरवून येत नाही राजकारणामध्ये, परिस्थिती निर्माण. जे ठरवून येतात ते फार काळ टिकत नाहीत. तर नव्या पिढीला काय सांगणार, काय मार्गदर्शन करायचं? काम करत राहा आणि विचाराशी बेईमानी करू नका. सारखे जे काय बदलतात खुर्च्या विचार, त्याने काय साध्य होत नाही. सामनाचे संपादक म्हणून शिवसैनिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आता नेता म्हणून शिवसैनिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय? बाळासाहेब ठाकरेंनी मला नेता करून एक जमाना लोटला पक्षाचा. सामनाचं संपादक होऊन 3 दशकं झाली. मी अजूनही शिवसैनिकच आहे. वय नसतं शिवसैनिकाला. पण आता विषय आणि वातावरण बदललं. आमच्या काळची मोमेंट फार वेगळी होती. म्हणून मी ठाकरे चित्रपट निर्माण केला नव्या पिढीसाठी, की बाळासाहेब ठाकरे कसे निर्माण झाले, आम्ही सगळे त्यात कसे होतो हे नव्या पिढीला कळावं, म्हणून सातत्याने मी असे प्रयत्न करत असतो. विधान परिषदेमध्ये एक शिवसेनेचा आणखी एक संजय राऊत यावा असं या संजय राऊतांना वाटतं का? उद्धव ठाकरे ठरवतील. तर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेतल्यानंतर की शिवसेना आणि भाजपमधली संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली, याचा अर्थ असाही काढला गेला की शिवसेना परत भाजपच्या जाऊ लागलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या ज्या नेत्यांची प्रमुख नेत्यांची वक्तव्य आणि वर्तनावरून तसं वाटत नाही मला. सर काय अपेक्षित आहे बोलतात? कारण ते विरोधी पक्ष म्हणून फार मजबूतीनं काम करतायत आणि त्यांनी करत राहिलं पाहिजे. बघा, विरोधी पक्षाशी उत्तम संवाद असावा. सत्ताधाऱ्यांचा, सगळ्याच राजकीय पक्षांचा एकमेकाशी संवाद महाराष्ट्रामध्ये असायलाच पाहिजे. ही आपली परंपरा आहे, ती आपण टिकवली पाहिजे. इथे कोणीही व्यक्तिगत शत्रू नसतो. विचारांची लढाई आहे, ती आम्ही लढत राहू. सर, शिवसेनेचे जे मंत्री आहेत तर त्यांच्याकडे जर पाहिलं, शंकरराव गडाख असतील किंवा यड्राव असतील किंवा उदय सामंत असतील, तर हे काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये आलेले आहेत. प्रियंका चतुर्वेदी असतील, तर जे मूळचे शिवसैनिक आहेत तर त्यांच्यामध्ये काही नाराजी आहे असं वाटत नाही? मला असं वाटत नाही. ज्या आता उदय सामंत यांना सुद्धा येऊन 10 वर्ष झाली की. शंकरराव गडाख आणि यड्रावकर हे या निवडणुकीमध्ये आलेत गेल्या वर्षभरापासून. पण त्याने सुद्धा निवडून येण्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा घेतला. गडाख यांनी तर थेट शिवसेनेमध्ये आता प्रवेश घेतलेला आहे. यड्रावकर सहयोगी सदस्य आहे. कधीकधी ही राजकारणाची आणि सत्ता स्थापनेची गरज बनते, त्यातून सुद्धा असे निर्णय घेतले जातात. मुळात सत्ता येणं महत्त्वाचं आहे. सत्ता येण्यासाठी ज्यांचा हातभार लागला आहे त्यांच्याविषयी शिवसैनिकाच्या मनामध्ये कटुता असण्याचं कारण नाही. मूळ शिवसैनिकांना संधी, आता मूळ वगैरे विषय नाही आहे. शिवसैनिक हाच विषय आहे. सगळेच मूळ आहेत. याचं एक छोटं उदाहरण बघतो यांच्या प्रश्नाला जोडून आहे. सोलापूरला तुम्ही संपर्क मंत्री गडाखांना केलेला आहे, तर तिथला जो सोलापूर मधला जो की 40 वर्षापासून काम करणारा शिवसैनिक आहे, त्याला कुणीतरी काँग्रेसमधनं राष्ट्रवादीमधनं आलेला कुणीतरी मंत्री झालाय आणि तो आपला संपर्क करून आहे, ते त्याला खरोखरच रुचत नाही, खरोखरच नाराजी आहे. तर याचा कधी आपण विचार करणार आहे? नाही, सोलापूरचा काय विषय आमच्यापर्यंत आलेला नाही आहे. आला तर आम्ही त्यात बघू ना. शेवटी पालकमंत्री जे असतात हा सरकारचा निर्णय, हा का पक्षाचा निर्णय नाही. त्याला संपर्क मंत्री केलेला, पण संपर्क मंत्री कशासाठी केलेले आहेत? त्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून केलेले आहेत ना. शेवटचे 2 प्रश्न आहेत. सर, बिहार इलेक्शन की आपने बात की, जो वैक्सीन देने की जो प्रॉमिस किया गया था उसको काफी ज्यादा कंट्रोवर्सी सब तरफ से क्रिटिसाइज किया गया, आपने भी क्रिटिसाइज किया था. अब इलेक्शन कमीशन ने कहा है कि जो प्रॉमिस किया गया था वो वायलेशन है नहीं है. अभी इलेक्शन कमीशन एक बीजेपी की ब्रांच है, तो मैं क्या कर सकता हूँ? दूसरी आप कौन सी अपेक्षा कर सकते हो? तर 2 मुद्दे आहेत. एक निरीक्षण सांगायचं आणि दुसरा प्रश्न आहे. एकूण राजकारणात नेहमीच पत्रकारांची भूमिका ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या राहते. तुम्ही धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या बिंदूवर आहात, त्याच्यावर पत्रकार म्हणून तुमचं कौतुक वाटतं, त्याच्याबद्दल अभिनंदन. आणि प्रश्न असा आहे की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्हींचा मागासपासून तुम्ही उल्लेख करताय, तर उद्धव ठाकरे, फडणवीस आणि केंद्रातही तुम्ही असता म्हणून मोदी, या तिघांच्याही बद्दलचं एक निरीक्षण असं आहे, म्हणजे तुम्ही सांगावं अशी इच्छा आहे, या तिघांमधली कोणती गोष्ट तुम्हाला आवडते आणि या तिघांमधली कोणती गोष्ट अजून सुधारता येईल असं तुम्हाला वाटतं? पत्रकार म्हणून काय नाही. नाही, असं
मला आता फक्त पत्रकार म्हणून निर्णय किंवा भाष्य करता येणार नाही. व्यक्ती एकच आहे, शिवसेनेचा नेता म्हणून व्यक्ती एक आहे, पत्रकार म्हणून सुद्धा सामना संपादक म्हणून व्यक्ती एक आहे, आणि दिल्लीत काम करणारा खासदार म्हणून व्यक्ती एक आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्या सिस्टीममध्ये आहोत त्या सिस्टीममध्ये दोन्ही पदांना महत्त्व आहे. मुख्यमंत्री पद आहेत, एक तर देशाचे पंतप्रधान आणि राज्याचा किंवा पार्लमेंटमधला विरोधी पक्षनेता. या जेव्हा हे तीन वेगळ्या वेगळ्या पक्षाचे असतात तेव्हा तिघांचा एकमेकाशी संवाद असल्याशिवाय राष्ट्र आणि राज्य एक इंचही पुढे जाऊ शकत नाही. आज मला असं वाटतं की प्रधानमंत्री मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चांगला संवाद आहे. मला अनेकदा असं वाटतं की विरोधी पक्षनेते राज्याचे अधिकृत आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये संवाद असायला हवा चांगल्या प्रकारे. विशेषतः राज्याच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारचं राजकारण होऊ नये, फार राजकीय फायदा तोटा पाहू नये. देश आणि राज्य आपलं आहे हे एकेकाळी या देशामध्ये घडत होतं, राज्यात घडत होतं. कुठे कुठे ती शृंखला मला तुटल्यासारखी वाटते अनेकदा. याचं कारण राजकारणात आलेली नवी पिढी दोन्ही बाजूंनी. विरोधी पक्षानं आपलं महत्त्व ओळखायला पाहिजे स्वतःचं की आम्ही 105 आहोत, आम्ही समांतर सरकार आहोत, हे राज्यसुद्धा आमचं आहे आणि या राज्याचे आम्ही कालपर्यंत सत्ताधारी होतो. आमची सत्ता गेली म्हणून त्यांना राज्याशी दुश्मनी करता येणार नाही. तुम्ही जेव्हा सरकारशी दुश्मनी करता तेव्हा तुम्ही राज्याच्या जनतेशी बेईमानी करता. तुम्हाला अधिकार आहे पूर्णपणे राज्यावर टीका करण्याचा, सत्ताधाऱ्यावर टीका करण्याचा, पण ज्या पद्धतीनं पहिल्या दिवसापासून सरकारविषयी भूमिका विरोधी पक्षाने घेतली आहे ती कोणत्याही प्रकारच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये बसत नाही असं माझं मत आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नेते आहेत, आम्ही त्यांचा कायम सन्मान केला. ते तरुण आहेत, त्यांचा अनुभव हळूहळू वाढत चाललेला आहे. भविष्यामध्ये ते राष्ट्रीय स्तरावर सुद्धा नेते होऊ शकतात अशी क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आणि असं नाही की कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला आहे. आम्ही नाही आणि तेही नाही. त्यांनाही ध्यानीमनी नसताना त्यांची सत्ता महाराष्ट्रातून गेली, त्याचा धक्का अजून ते पचवू शकलेले नाही आहेत. पण त्यातून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि पुढलं राजकारण करायला पाहिजे, एवढंच मी सांगेन. वेगवेगळ्या विभिन्न विचाराच्या पक्षांची मोठ बांधण्यामध्ये आपल्याला यश आलं, सरकार स्थापन झालं. त्याच वेळी सामान्य शिवसैनिक असाही विचार करतो की दोन भाऊ परत एकत्र येणं. दोन राजकीय पक्ष वेगळे आहेत ना, भावाचा प्रश्न येते काय याला? दोन राजकीय पक्ष असलेले दोन भाऊ नाही असं मला वाटत नाही. राजकारणामध्ये हे फार चालत नाही. राजकारणामध्ये विचार महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणता विचार करून पुढे जाताय त्याच्यावर राज्याचं देशाचं राजकारण चालतं. सर अजित पवारांच्या प्रकृतीबद्दल काय विचारपूस केली का नाही? नेहमीच करतो, सकाळीच केली. त्यांची प्रकृती उत्तम आहे. राऊत सर, तुम्ही विरोधी पक्ष सत्ताधारी एकमेकांवर कडक शब्दात टीका करता. माझा पिंड काय विरोधी पक्षाचाच राहिलाय. माझे महाराज जी आहे ना अनेक वर्षापासून संध्याकाळी तुम्ही एकामेकाला फोन करता रे कसं बोललो नाही असं नाही, असं होत नाही. असं अनेकदा शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलं की विरोधकांचं सगळ्यात आधी आपण ऐकायला हवं. बाळासाहेब ठाकरे हे कायम त्यांच्या विरोधात जे बोलतात किंवा लिहितात त्यांच्याशी कायम संवाद साधत होते. वृत्तवाहिनीवरती जर त्यांच्याविषयी कोणी विरोधी भूमिका मांडत असेल तर ते शांतपणे ऐकायचे. नंतर त्या बोलणाऱ्याचा नंबर माझ्याकडून त्याने अनेकदा घेऊन त्याला फोन करून त्याला चर्चेला बोलवलेलं आहे. आणि हीच परंपरा आहे महाराष्ट्राची. शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा मी हे पाहिलेलं आहे. याच्या आधीचे अनेक नेते काँग्रेसचे असतील त्यांचीसुद्धा मी हे फार जवळून त्यांच्या कामाची पद्धत पाहिली आहे. मी स्वतः जे आमचे विरोधक आहेत त्यांच्याशी कायम संवाद ठेवतो आणि तो संवाद राखणं हे या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं लक्षण आहे. हा बिहार आणि उत्तर प्रदेश नाही आहे डायरेक्ट गोळ्यात घालायच्या विरोधकांना नाही. मला माहीत नाही. राऊत सर, वेळात वेळ काढून पत्रकार संघाच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल सर्वांच्या वतीनं आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात सकाळी. आभारी आहे मी आपला. परत बोलवा.
तर पुण्यात एक संजय राऊत अधिकारी आहेत. पुन्हा एक तुम्ही म्हणताय का